आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजिंक्यतारा कार्यालयात आज आमदार सतेज पाटील यांनी परिते मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत पी.एन. पाटील यांच्या काळात आपण करवीर मतदारसंघात फारसं लक्ष घातलं नव्हतं। त्यांनी सत्तेत नसताना कधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं। त्यामुळे पक्षाच्या पडत्या काळात निष्ठा जपणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आपण बळ देणार असल्याचं सांगितलं। पी.एन. साहेबांच्या नंतर निश्चितपणे आपण काळजी करू नका, सगळी जबाबदारी तुमची घ्यायची बंटी पाटील म्हणून मी आपल्याला शब्द देतो। काही अडचण असू दे, काही मदत असू दे, जेवढी माझ्या परीने करता येईल, मी नेहमी म्हणतो चंद्र सूर्य काय आपण देऊ शकत नाही, पण तू जेवढी ताकद देता येईल, जेवढी मदत करता येईल तेवढे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करूया। मला अनेक लोकांचे काँग्रेस म्हणून अनेक लोकांचे फोन येतात तुमच्या अनेक गावातून की आम्ही काँग्रेस म्हणून साहेब तुमच्या बरोबर राहणार आहोत, आम्हाला उघड येता येत नाही, परंतु काही लोक म्हणले मतदानात तुम्हाला एक गावामध्ये निश्चितपणे दिसेल, अशा पद्धतीची परिस्थिती अनेक लोकांनी फोनवर या ठिकाणी सांगितले। परंतु तुम्ही उघडपणे आता आलेला, तुम्हाला ताकद देणं, तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊ न देणं, सगळी जबाबदारी उद्याच्या भविष्य काळात जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी राहील, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो। आपण येत राहा, आपण भेटत राहूया आणि सगळेजण उद्याच्या भविष्य काळात काँग्रेस बळकट करायचं काम राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भविष्य काळात करत राहूया। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी करवीरसह कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांमध्ये रुजवलाय। निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाच विचार पुढे घेऊन जावं असं आवाहन केलं। 2019 पासून आतापर्यंत हे सगळा मतदारसंघ मी जवळ या ठिकाणी अनुभवलेला आहे, बघितलेला आहे। अनेक लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तळ आता फोडावं आणि जपायचं काम केले। माझी विनंती राहील की ह्या निवडणुकीमध्ये आज नेतृत्व आपण आदरणीय बंटी साहेबांना या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। बंटी साहेबांच्याकडे बघून ही जिल्हा परिषद निवडणूक आपल्याला या ठिकाणी लढवावी लागेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे चांगलं काम करू शकतो, कुठलीही गोष्ट अशक्य नसती, शक्य करायचं सामर्थ्य असतं असं आदरणीय बंटी साहेब नेहमी सांगतात। आणि या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण एकत्र होऊन खऱ्या अर्थाने हे सगळी जिल्हा परिषद मतदारसंघामधले जे उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचे ते ताकदीने निवडून आणावं अशी विनंती या माध्यमातून करतो। आदरणीय बंटी साहेबांच्याकडे बघून खऱ्या अर्थाने आपल्याला पुढचा काळ हा जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक उमेदवाराला ताकद द्यावी अशी विनंती करतो। या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। बेलेगावचे माजी सरपंच राजेंद्र कारंडे यांनी आम्ही मूळचे काँग्रेसचेच आहोत, पण स्वतःला निष्ठावान म्हणणाऱ्यांनी दगाफटका करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केलाय अशा शब्दात नाराजी व्यक्त केली। देशासाठी गांधी घराण्यानं दिलेलं योगदान विसरून चालणार नाही, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी राहू असं आवाहन कारंडे यांनी केलं। महेश मेटेल यांनी आमदार सतेज पाटील हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ऊर्जेचा स्रोत आहेत असं सांगितलं। एम.आर. पाटील आणि एल.एस. किल्लेदार यांनी काँग्रेस पक्ष संपणार नाही, उलट अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, श्रीपती पाटील, एल.एस. किल्लेदार, एम.आर. पाटील, डी.एस. पाटील, रघुनाथ चव्हाण, विजय पाटील, पांडुरंग पाटील, विनायक पाटील, मयूर पाटील, अशोक आळवेकर यांच्यासह परिते मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।